सगळं थोतांडी, सगळे अंधश्रद्धा. कोणता देव धरत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, सगळं खोटं. आता कसं आहे बरं का, हे येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस आहे. एक वेड्याचं हॉस्पिटल होतं, वेड्याचं सगळे वेडे होते, सगळे म्हणजे डॉक्टर सोडून. आणि एक वेळ काय करायचं, असं भिंतीला कान लावायचं. डॉक्टर जवळून चाला, काय झालं रे? अहो ते गपची बसायचे. एक दिवस नाही 6 महिने सारखं कान लावत होतं. डॉक्टर मला काय भानगड, आपण बघितलं पाहिजे. मग डॉक्टरने भिंतीला कान लावला. 15 मिनिट झालं. डॉक्टर म्हणले 15 मिनिट झालं मी कान लावतो, काहीच ऐकू नाही करत मला. साहेब मी 6 महिन्यापासून लावतोय, मला अजून ऐकू आहे ना, तुला 15 मिनिटं देत असतं का मला? आता काय येड्याचाच बाजार नाही तर काय हो. आणि काय सगळं थोतांडच नाव काय. अहो हे नवरा धाकाटून साधन म्हणजे माझा सक्का मामा होता, मेला म्हणतो, चौकशी करायचं कारण बी नाही काय. लय वजनदार माणूस होता, गावात त्याला कोणी न्याय करायला बोलवायचे. आमच्या मामीने विचार केला, हे गिराईक आपल्या ताब्यात घ्यायला काय करावं. माझ्या आजोळाला गाव सोडून 2 किलोमीटर डोंगरवर गवळी बाबा म्हणून देव आहे. जे गवळी बाबाचं वारा अंगात आणण्याचं सोंग केलं, मामी उड्या मारायला. अक्षरशः मामा पाया पडायला म्हणे, देवा माफ करा. आणि मी म्हणलं मामा पाय कुठं पाठ, तुला माहित नाही म्हणलं, देवलेकडे काय सरक सरक बाजूला सरक. आणि मग सोंग आणायचं आणि एकेरी भाषेत बोलायचं, अरे त्या देवळी इथली उदबत्ती घिकरण ह्या ना उदबत्त्या घेऊन पळायचं. आता काय देवन काय धरम. त्या पोळ्याच्या दिवशी कर असते ना, त्या दिवशी असते त्या देवाची जत्रा. मामी निघाली उड्या मारित आणि मामा लिंबाची परत घेऊन माग. आता बरंचसं पुढे गेल्या, मामीच्या लक्षात आलं त्याच्या कमराला होती पिशवी, त्याच्यात होती 1000-1500 रुपये. तिला वाटलं हे सोंग व्हायचं अर्धा घंट्याचं, आणि पिशवी पडली तर नगदी 1500ला बांबू बसायचं. मग तिच्या लक्षात आल्या, पिशवी हातात घेऊन मामाकडे हात करून कशी घेते, हिंग 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 हिंग. तितक्यात एका दुसऱ्या माणसाने हात लावला, म्हणते अरे देवाला बरं कळतं कोणाकडे द्यावा कोणाकडे नको, पैसे व्यवस्थित काय बिघड. अहो सगळं. अहो तुम्हाला सांगू, आता आमच्या तर गड्याच्या बी अंगात यायला. मे महिना होता, मे महिना, आणि उन्हाळा म्हणतो मी, आणि एक लागलं ना झुलायला. आणि ते संगळचे बगल बच्चे असतात ना, तुम्हाला देवा थांबा शर्ट काढू देते, म्हणतो हळूच काढ बिड्या मोडतील, हळूच काढ बिड्या मोडतील मला. तर काय अहो सगळं थोतांड नाव काही नाही बरं का. तुम्हाला सांगू का, काय काय लोक काय म्हणतात, इंगळे महाराज समाजात नास्तिकपणा वाढाय. मी म्हणतो नास्तिक माणूस जन्माला नाही. नास्तिक कुणाला म्हणावं लागतं, जो कशाला मानित नाही त्याला नास्तिक म्हणावं लागतं. न मानणारा माणूस नाही, फक्त दुर्दैव आहे ज्याला मानायचे त्याला मानत नाही. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवाचा आणि खऱ्या संताचा. मानित नाहीत असं नाही हो. हे भाषण करताना काही बोलते, देव नाही, पाप नाही, पुण्य नाही, हे बोलताना. पण घरात निघताना अशी कुठेतरी उदबत्ती ओळते, थोबाडी थांबते आणि माघारी बाहेर पडते. मग ह्यांचा धंदा कसा, एक मार्मिक गुन्हा सांगतो. एक जणाची बायको मेकअप वगैरे करून नटून बाहेर चालली होती. ह्यानं विचारलं नाही कुठं चालली म्हणून, काय विचारलं नाही, ऐकतच नव्हती. विचारून तरी काय फायदा. गेली बाहेर आणि 15 मिनिटात लगेच माघारी. तो मला अगं मेकअप वगैरे करून नटून बाहेर गेलती, कुठे गेलती माघारी का आलीस? अहो म्हणली अंधश्रद्धेच्या विरोधात भाषण द्यायला चालले होते. आणि तो म्हणलं मग का माघारी आलीस? म्हणली माझरच आडवी गेली. आता काय हाणून घ्यावं का तुझ्या पुढं? आता काय, आता ही कोणती श्रद्धा झाली? अंधश्रद्धाच नको. अहो मांडित नाहीत असं नाही. तुम्हाला सांगतो, एका माणसानं देव नाही या विषयावर 1 तास व्याख्यान केलं होतं. 1 तास अशा टाळ्या मिळवल्या लोकांना. कार्यक्रम संपला, मी गेलो, नमस्कार साहेब म्हणलं, कुठले आहेत? आमच्या कॉलेजला प्राध्यापक आहे म्हणले. मी म्हणलं किती सुंदर भाषण केलं. देव नाही या विषयावर एवढी 1 तास लोक खेळून ठेवणं आणि टाळ्या मिळवणं सोपं गोष्ट नाही ना. बरं किती स्पीडनं बोलता तुम्ही. बरं एवढं पटपट तुम्हाला बोलायला जमतं तरी कसं? म्हणला देवाची कृपा. अरे 1 तास बोंबाला देव ना, काय बोला आपल्या माणसाला. मानित नाही असं नाही, ज्याला मानायचं त्याला मानत नाही. न मानणारा माणूसच नाही हो. मानण्याचा ठिकाणा वेगळा असेल. तुम्हाला सांगू, हे किती उदाहरणं सांगू तुम्हाला. अहो तुम्हाला तर विनोदाच्या पुस्तकात गोष्टी वाटल्या त्या. 2 जण भाऊ गुड गोळा करत होते. इकडे जेवारीच्या कणसाला काय म्हणतात, गुडच म्हणतात ना. 100 दिवशी पेंडा बैलगाडीत टाकल्या. एक जण दांडीवर कासरा धरून बसलं आणि दुसरं हेल्यावर बसलं होतं. आणि त्यांना हिंदी बोलायचा नाद होता. जे कासरा धरून बसलं होतं बैला तिथे वरच्याला कसं करतं, ए भैया खड्डा आहे देख, नाडाच्या पकड म्हणला. पुढं खड्डा आला म्हणला नाडा पकीधर. नाडाच्या पकड म्हणलं, त्यांना पकडायचा नाडा सोडू दिला, चढीचाच नाडा पकडा. गाडी आदळली, खड्ड्यात पडलं, खाली मोडलं कंबर. लागलं मोठ्या नारड्याला, अरे आला मै मार्गारे हे पळत गेला. म्हणला बेखूब साली तेर को बोलत नाडाच्या पकड. ती होती 1 महिने आवर बी नाही सोडे. आता कवर धरून बसला तरी काय करायचं. अर्ज्या नाड्याला पकडायचे सोडून दिला, 3ऱ्याच नाड्याला धरीत बसला. विठ्ठल लय वाईट आहे महाराज सध्या का नाही. आता काय सांगावं तुम्हाला, इतकं बेकार झालंय ना. अहो एक लक्षात ठेवा, तुकाराम महाराजाचा अभंग ध्यानात घ्या. बाकीच्या देवाबद्दल भावना नाही असं नाही. एक कविता भाव महाराजांना एक कविता दाखवायची. उदाहरण सांगू, एखाद्या आमच्या माता भगिनीच्या नवऱ्याचे 2 नाव असतात. एक ठेवलेलं आणि दुसरं टोपण नाव असतं. पण लग्न झाल्यानंतर उखाणा घेताना ती एकच नाव घेते का दोन्ही घेते?
बरं दुसरं नाव तिच्या नवऱ्याचं तिला मान्य नाही का? आहे ना, पण एक नाव घेण्यातून तिला एक विधता दाखवायची. तसे आमचे प्रभू रामचंद्र, भगवान शंकर, भगवान विष्णू हे अवतार यांच्याबद्दल मान्यता नाही असं नाही, पण महाराजांना एक विधता दाखवायची. एक नाहीतरी अलीकडे काय झालंय, लोकांनी देवाच्या आणि संतांच्या वाटण्या केल्यात. हे आमचं आणि ते तुमचा. नेते मंडळीने सुद्धा चौकटीच्या आत आणले. हे तुमचं नाव, हे कसे एका वटेवर 4-5 जण बसले होते आणि लय पाऊसकाळ झाला होता. त्या लय पाऊसकाळ, भयंकर पाऊसकाळ. मग आता म्हणले आपल्याला काम नाही काय करायचं मग? चला म्हणले चंद्रभागेच्या कडीनं आपण तीर्थयात्रा करू. निघाले कोण कोण? ब्राह्मण, शेटजी, मुस्लिम बांधव आणि शेतकरी. दिवसभर चालायचे, अर्धा किलो तांदूळ खायचे, भात शिजवायचे आणि झोपायचे. 2 दिवस झालं, 3रा दिवस उजाडला. शेतकरी म्हणला आपली यात्रा किती दिवस? म्हणला महिनाभर. म्हणला मी जगत नाही गावाकडे जाऊस तर. 2-3 टायमाला 2-4 भाकरी खाणार, अर्धा किलो तांदूळ खाऊन चौघाने मरायचे का? ते म्हणले प्रवासात असंच असतं. ते म्हणला तुम्ही तुमचा प्रवास, मी चाललो माघारी. तसं करू नको म्हणले. थांब, उद्या 1 किलो तांदूळ घेऊ, पण 18 ज्याच्या स्वप्नात चांगला देव येईल त्यानं जास्त भात खायचा. पण ठीक आहे, भात शिजवायला टाकला. पण आता भात शिजायला वेळेच आहे. 3 जण पडले की झोपले, पण ह्याला कुठे झोपे? ती शेतकरी ह्या अंगावर त्या अंगावर, पोटात अन्न नाही. यायला डोळा लागला आणि भात तयार झाला. 1 किलो तांदळाचा भात एकट्यानं पुरा पार केला, कच्चून खाल्ला आणि पडलं की झोपला. थोड्या वेळ जागे झाले. उठा त्याला म्हणलं उठा, सांगा स्वप्न. ते म्हणला तुमचं सांगा. मग शेठजीला विचारलं तुम्हाला काय स्वप्न? आमचा देव बालाजी, तिरुपतीला गेलो, सोनं नाणं पैसा आतला, होलसेल मालक आपण होतो म्हणला. ब्राह्मणाला विचारलं तुमचा देव? विष्णू, वैकुंठात गेलो म्हणला. सगळ्या जगाचा कारभार, जन्ममृत्यूची नोंद सगळी होलसेल पावर आपली होती. मुस्लिम बांधवले होते. तुमचा देव? म्हणला मैं तो 7 आसमान के ऊपर गया था. शेतकरी तुमचा देव? आमचा देव आमच्या गावातल्या देवळातला मारुती. खांद्यावर गदा घेतली ना आला माझ्याकडे. मला उठलो म्हणला, मला खा भात. खाल्ला म्हणला. मला म्हणला झोपलो म्हणला. ते आपले स्वप्नात का खरंच? म्हणले खरंच. आणि कसले स्वप्न फिरणं आले ते? अहो बघत येते पातेला रिकामच. शेठजी म्हणले काय कमायला तुझी? मला तरी बोलायचं. तो मला शाबास, तुम्ही कुठं बालाजी? तिथं वैकुंठात. एक तरी जवळ होतात का म्हणला. अरे देवाचे सुद्धा वाट नाही. मी म्हणतो कोणत्या देवाची सेवा करा, पण एक विध भाव. काही नलगे एक भावची कारण, काही नलगे एक भावची कारण, काही नलगे एक भावचे कारण, काही नलगे एक भावचे कारण, काही नलगे एक भावची कारण, काही नलगे एक भावची कारण, काही नलगे एक भावचे कारण, काही नलगे एक भावचे कारण. तुका म्हण्यान विठोबाची, तुका म्हण्यान विठोबाची, करिता बरोबरी दुरावची दुरी, करिता बरोबरी दुरावीची दुरी. तुका म्हण्यान विठोबाची, तुका म्हणे विठोबाची, करता बरोबरी दुरावची दुरी, करता बरोबरी दुरावची दुरी. काही नलगे एक भाव. मग एक विध भाव नव्या भावना. काही लोक म्हणले कसं शक्य होतो तुकाराम महाराज? महाराज म्हणले काय झालं? आम्हाला शक्य नाही, आम्हाला त्याचं काही वाटत नाही. आम्हाला त्याची सवय झाली नाही, ते आमच्या पचनी पडलेलं आहे. तुका म्हणे माझा पडील तुका म्हणे माझा तुका म्हणे माझा पडले तुका म्हणे माझा पडले ध्यान विठ्यावर हाकलाचा, ध्यान विठ्यावर हाकलाचा, आवडी पैसाली कुणाची अंगारी, आवडी पैसाली कुणाची अंगारी, ध्यान विठ्यावरी हाकलाचा, ध्यान विठ्यावरी हाकलाचा, आवडी पैसाली कुणाची अंगारी, आवडी पैसाली कुणाची अंगारी. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला त्याचं काही वाटत नाही, आम्हाला त्याची सवय झाली, ते आमच्या पचनी पडलेलं आहे. तुका म्हणे माझे पडिले आहारी, ध्यान विटेवरी ठाकले. आहारी म्हणजे पचनी. लक्षात ठेवा मायबापा,
पारमार्थ कळावा पटावा पचावा. बऱ्याच लोकांना पारमार्थ पचत नाही, अजीर्ण होतोय. तुम्हाला सांगू मायबापा, देव आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं, देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं, देव बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं, देव आकळण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो, आणि देव दुरावण्यासाठी पाप असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. महाराज आम्हाला कळलंय पटलंय पचलंय. तुका म्हणे माझे पडिले आहारी काय, ध्यान विटेवरी ठाकले ते म्हणून आवडी बैसली गुणाच्यांतरी, करू धनीवरी शेवण ते विठोबा रखो मा.